students, welcome to Science Coaching classes, and today we are going to learn the new concept in our chapter number 1, gravitation. Okay, that is Newton's universal law of gravitation. In our previous video we saw that is, what do you mean by gravitation? Why apple attracts towards the earth? That also we see in our previous video. Now also we see what do you mean by the circular motion, what do you mean by centripetal force, and also we learn about the Kepler's law about the planets. Okay, and I hope so you are understood all these concepts whatever I explained in our previous video. Okay, so let us start. That is Newton's universal law of gravitation. So this law is very important, and examination point of view, this is a very important. It may be asked to derive the expression of this, and if they are not asking the derivation, then they will ask you the numericals on the Newton's universal law of gravitation. चला, तर मग मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आता मी जे काही बडबडलो, बहुतेक सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना काही समजलं नसावं, मे बी इंग्रजी विद्यार्थ्यांना समजलं असेल. असो, समजलं असेल नसेल तर सुद्धा मी मराठीत तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की कालपर्यंत पण कालच्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय या गोष्टीचा आपण अभ्यास केला. तो ऍपल अर्थकडेच का अट्रॅक्ट होतो आणि मून अर्थकडे काय अट्रॅक्ट होत नाही, कुठला फोर्स त्याच्यामध्ये अप्लाइड असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे या गोष्टीचा आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता, स्टडी केला होता. त्याचबरोबर व्हॉट यू मीन बाय सर्क्युलर मोशन, दॅट ऑल्सो वी लर्न. ओके, तर स्टोनचं टुवर्ड्स द सेंटर कशा पद्धतीने फोर्स अप्लाइड असतो ते देखील आपण बघितलं. टँजेन्शियली मग त्याच्या पद्धतीने फोर्समुळे तो स्ट्रेट लाईन मध्ये जर आपण फोर्स रिलीज केला त्या स्टोनवरचा, तो टँजेन्शियली तो स्ट्रेट लाईन मध्ये कसा काय तो थ्रो केला जातो, या गोष्टीचा देखील आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण स्टडी केला होता. त्याचबरोबर सेंट्रिपेटल फोर्स या गोष्टीचाही आपण या प्रीवियस व्हिडिओ मध्ये स्टडी केला होता. केप्लर्स 3 लॉ अबाउट द प्लॅनेट, दॅट ऑल्सो वी लर्न इन अ प्रीवियस व्हिडिओ. सो आज आपण काय करणार आहोत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या गोष्टीचा, या कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा जो युनिव्हर्सल लॉ आहे ग्रॅव्हिटेशनचा, त्याचा त्यावरती आपल्याला आज एक्सप्रेशन पण लर्न करायचं. आणि जर हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, कारण पेपरला तुम्हाला हा लॉ विचारला जातो, आणि जर समजा लॉ विचारला नाही तर त्याच्यावरती तुम्हाला काय विचारलं जातं, तर न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम असतात ते आपल्याला विचारले जातात. हे न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स मी काय करणार आहे की बोर्डवरती, आपल्या व्हाईट बोर्डवरती जसं मी मॅथ्स तुम्हाला मी शिकवलं त्या पद्धतीने मी तुम्हाला ते न्यूमेरिकल शिकवणार आहे. त्यामुळे आता आपल्या कन्सेप्ट मध्ये किंवा आपल्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल देखील आहे, तर सॉल्व्ड एक्झाम्पल देखील मी तुमचे घेणार आहे. सो डोंट वरी फॉर दॅट. आणि ते हा संपूर्ण धडा झाल्याच्या नंतर मी ते शिकवणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे डोंट वरी फॉर दॅट. तो संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला मी चांगल्या रीतीने मी समजावून सांगणार आहे. सो चला, तर मग जास्त वेळ न दवडता आपण वळूया आपल्या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो ऑल द अबोव consideration including the Kepler's law, okay, that led Newton to formulate his theory of universal gravity. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर हे सगळे ते ऑब्झर्वेशन पाहिले आणि केप्लरचे लॉ त्याने लक्षात घेतले कोणी, न्यूटन्सने, आणि त्याने एक काय केला, ग्रॅव्हिटी बद्दल एक काय केला, आपली एक थेअरी युनिव्हर्सली त्याने मांडली. ओके, मीन्स युनिव्हर्सली ग्रॅव्हिटीची थेअरी त्याने आपल्या समोर मांडली. कोणी, न्यूटनने. अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट, प्लीज अंडरलाईन, जर तुमच्याकडे कोणाकडे फिजिकल बुक्स असतील तर ह्या गोष्टीला अंडरलाईन करा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. बरोबर आहे, म्हणजे काय सांगायचं इथे मुद्दा आहे की प्रत्येक त्याच्या म्हणजे अकॉर्डिंग टू दिस थेअरी, या थेअरीनुसार प्रत्येक या भूतलावरती असलेली प्रत्येक वस्तू, या भूतलावरती म्हणजे ह्या पृथ्वीवरती असलेली प्रत्येक वस्तू ही प्रत्येक वस्तूला काय करते, एका ठराविक बलाने एकमेकांकडे आकर्षित करते. राईट, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍपल हा आपल्याला पृथ्वीकडे आकर्षित केला जातो. म्हणजे सपोज आता माझ्याकडे पेन आहे, बरोबर आहे, तो पेन मला आकर्षित करणार का, अट्रॅक्ट करणार का,
नाही, बट मी नाही अट्रॅक्ट होतो का नाही, पण त्याच्या लॉनुसार तो काय म्हणतो की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट force. Please underline this. Okay, so this force is directly proportional to the product of their masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. This is also very important this line. See the force, तो जो फोर्स आहे तो डेफिनेट फोर्स ने प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात हे त्याने सांगितलं कोणी न्यूटनने. मग हा फोर्स कोणता आहे तर हा फोर्स काय असतो की हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कुणाला, द प्रोडक्ट ऑफ दॅट मासेस ऑफ दॅट टू ऑब्जेक्ट, म्हणजे ज्या दोन वस्तूंमध्ये जे आकर्षण आहे त्या दोन वस्तूंच्या वजनाची तो काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कोण तर तो फोर्स. येत्या लक्षामध्ये अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, आणि त्या दोन वस्तूंमधील अंतराशी तो काय असतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, पण त्या अंतराच्या कोणाशी स्क्वेअरशी. सो लेट्स लर्न इन आवर फिगर. सी I consider that this is one object and it has mass m1. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि याचा मास किती आहे m1 आहे, आणि अजून एक ऑब्जेक्ट आहे त्याचा मास m2 आहे, आणि हे दोन्ही एकमेकांना काय करतात एका डेफिनेट फोर्स मुळे एकमेकांकडे काय करतात आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात. दिसतंय हा ग्रीन कलरचा एरो आणि हा ब्लू कलरचा एरो एकमेकांकडे काय करतात अट्रॅक्शन, या दोघांचं अट्रॅक्शन निर्माण होतं. आणि म्हणून न्यूटन काय सांगतो की that force, हा जो फोर्स आहे हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल, इथे पुन्हा इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा इथे अल्फा टाइप सिम्बॉल असतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाच्या मासेसला, त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्ट ऑफ दिस टू मासेस m1 मल्टिप्लाय बाय m2 and inversely proportional म्हटल्यावर divided by between the distance between that and square of the distance between that distance we will denoted by d. मग त्याच्या स्क्वेअर शी तो काय असतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल दिस एक्सप्रेशन. ओके, and what does say the figure C, the figure 1.5 shows two objects with masses m1 and m2. जर हा प्रश्न तुम्हाला पेपरला आला तर तुम्हाला या स्टेटमेंट लिहिणं फार महत्त्वाचं आहे. सर समजा मला सांगितलं ते एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड ऑल्सो फॉर्म्युलेट द फॉर्म्युला, तर तुम्हाला हे लिहिणं गरजेचं आहे. काय लिहिणार तुम्ही? ओके, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थेरी, ओके, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थेरी every object in the universe attract every other object with definite force. पाहिजे तर तुम्ही स्वतः काय करा की आता मी जे सांगतोय हे तुम्हाला मी सांगितलं ते तुम्ही एका नोटबुक मध्ये लिहून काढा आणि एव्हरीडे याची प्रॅक्टिस करा. जर प्रॅक्टिस केली तरच हे तुमच्या लक्षात राहणार आहे, अदरवाइज लक्षात राहणार नाही. प्रॅक्टिस विथ पेन अँड पेन्सिल और नोटबुक, whatever, तुमच्याकडे पेन असेल घ्या, पेन पेन्सिल असेल पेन्सिल घ्या, नो प्रॉब्लेम, बट यू हॅज टू बी प्रॅक्टिस विथ लाईक दिस वे ओनली. Otherwise you cannot remember this theory or this concept in your memory. Okay, so I'll always trying to say ki practice it very well. जर प्रॅक्टिस करणार नसताल तर हे तुम्हाला अजिबात लक्षात राहणार नाहीये. मग हे लिहिल्याच्या नंतर पुढे तुम्हाला काय लिहायचं की this force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. त्यानंतर मग काय करायचे ही डायग्राम काढायची आणि डायग्राम काढल्याच्या नंतर लिहायचं अकॉर्डिंग टू द फिगर शोज two objects with masses m1 and m2 kept at a distance, okay, from each other. Okay, so mathematically the gravitational force of attraction between these two bodies can be written as force, this is force, is directly proportional m1 into m2 divided by d square. or मग आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनल मला काढायचा आहे, मग आपण काय करतो त्याला एक कॉन्स्टंट देतो. मग दॅट कॉन्स्टंट वी विल इन्सर्टेड ॲज कॅपिटल G. सो f इज इक्वल टू कॅपिटल G into m1 m2 divided by d square, and here G is the constant of proportionality and it's called the universal gravitational constant, and this is called as universal gravitational constant. I hope so you can understand this expression, आणि हे मे बी तुम्हाला 2 मार्क्स साठी तुम्हाला पेपरला येण्याची शक्यता आहे. So the above law means that if the mass of one object is double the force between the two objects also double. म्हणजे इथे काय सांगतो की समजा जर आपण काय केलं की एखाद्या ऑब्जेक्ट
मास डबल केला, एखाद्या ऑब्जेक्टचा मास, कोणताही ऑब्जेक्टचा मास जर डबल केला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, फोर्स पण काय होणार आहे, डबल होणार आहे. Also, if the distance is double, समजा distance जर डबल केला, the force decreases by a factor of 4. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्यातलं जे अंतर आहे ते काय होणार आहे, 1/4 कमी होईल. 1/4 ते बाय फॅक्टर ऑफ 4 म्हटल्यावरती 1/4 ते काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. असा इथे निष्कर्ष किंवा ऑब्झर्वेशन न्यूटनने आपल्याला मांडलं. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the center of the two bodies. म्हणजे जर दोन बॉडी ह्या गोलाकार असतील, गोलाकार, ओके, लाईक आवर बॉल, ओके, आपण बॉलने खेळतो, बरोबर, क्रिकेट खेळतो, क्रिकेटचा बॉल, दॅट इज अ स्फेरिकल. नॉट आय एम सेइंग सर्क्युलर, आय एम सेइंग स्फेरिकल. सर्क्युलर इज डिफरंट अँड स्फेरिकल इज डिफरंट. ओके, सो अशा पद्धतीने जर तो गोलाकार असेल, गोलाकार, नॉट आय एम नॉट टॉकिंग सर्क्युलर, सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार, मी इथे गोलाकार म्हणतो, स्फेरिकल म्हणजे गोल. जर त्या दोन बॉडी त्या कशा असतील, स्फेरिकल असतील, ओके, स्फेरिकल असतील तर त्यांचा जो फोर्स आहे, त्याची डायरेक्शन ऑफ फोर्स ही ऑलवेज कशी असणार आहे, तर त्या दोन बॉडीजच्या सेंटरला जोडलेली असणार आहे, त्या दोन बॉडीजच्या सेंटरशी जोडलेली असणार आहे. आणि डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी, जसं की या फिगर मध्ये दाखवले की ह्याचा सेंटर आणि याचा सेंटर, ह्या दोन्ही सेंटरला काय होणार आहे, तो जोडणार आहे आणि त्याचा डिस्टन्स आपण काय दाखवणार आहे, डी. ओके, सो इन केस व्हेन द बॉडीज आर नॉट स्फेरिकल, समजा जर गोलाकार नसतील और इरेग्युलर शेप असतील, then the direction of the force is along the line joining their center of mass and d is taken to be the distance between the two center of masses. I hope so you can understood. So जो समजा जर त्या गोलाकार नसतील किंवा आकार जर त्याचा नियमित नसेल तर काय होणार आहे, तर त्यांच्या सेंटरशी जो आपण जोडला, त्याच्या सेंटरला जोडणार आणि जी आपण त्या रेषाखंडाची आपण म्हणजे त्या लाईनची हे घेणार, लेंथ घेणार, तेवढा आपलं काय करणार, आपण त्याचा मास कन्सिडर करणार. येत्या लक्षामध्ये. सो दिस इज अबाउट द न्यूटन्स, ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो from that expression, from this expression, what happened, it can be seen that the value of g is the gravitational force acting between the two units, okay, acting between the two units masses kept at a distance away from each other. Thus in SI unit the value of g is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. Okay, so that's why you has to be remember this, you has to be remember this, because this is a one marks question. They will be asked in your examination, fill in the blanks. SI unit of capital G किंवा SI unit of universal Newton's universal law of gravitation असं विचारलं जाईल तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, is Newton meter square kg per kg square. Okay, the value of G was first experimentally measured by Henry Cavendish. या शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला येणार नाही, बट त्याचं SI युनिट तुम्हाला विचारलं जाईल and in SI units its value किंवा त्याची व्हॅल्यू विचारली जाईल. The value of G is what 6 into 6.673 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर. याला वाचताना कसं वाचतो बघा मी, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. पर केजी म्हटल्यावर केजीचा -2 इथे दाखवलाय, म्हणजे तो काय असतो, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय केजी स्क्वेअर असतो. मग डिवाइडेड बाय केजी म्हणजे केजी वरती आला न्यूमरेटर साइडला, म्हणून केजीचा रेस टू -2 झाला. I hope so you can understood this concept very well. की हा केजीचा -2 का आला बरं, कारण ह्याला मी कसं वाचतोय 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. पर म्हटल्यावरती हा केजीचा स्क्वेअर असतो आणि जर पर म्हटल्यावरती केजीचा -2 असतो, पर म्हटल्यावरती केजीचा -2 असतो. आणि जर ह्याला इथे अशी लाईन जर टाकली, इथे अशी फॉरवर्ड स्लॅश जर टाकला तर हा केजीचा +2 होणार. हे कीप इट इन युअर माइंड. ओके, सो हा तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. द व्हॅल्यू ऑफ जी इज, सो तुम्हाला रिमेंबर करायला पाहिजे 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. पर केजी म्हटलं की केजीचा -2 लिहिला पाहिजे, नाही तर तुम्ही तिथे लिहिलं तर केजी स्क्वेअर, इट इज रॉंग. तेवढं जरी रॉंग झालं तरी रॉंग देण्यात काही पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, मग एवढं लिहून सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार नाही.
सो आय होप सो की तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजलं असावं. सो मी आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळतोय. सो दॅट इज द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट. कोणताही एक ऑब्जेक्ट घेतला, ओके, and inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. The center of mass of a spherical object having a uniform density is at its geometrical center. The center of mass of any object having a uniform density is at centroid. म्हणजे काय तर तुम्हाला असं सांगितलं जातं की कोणतंही ऑब्जेक्ट घ्या, त्याचा जर मला मास कन्सिडर करायचा असेल तर तो वस्तूच्या आतमध्ये किंवा बाहेरील बिंदूमध्ये असतो किंवा संपूर्ण त्या वस्तूच्या केंद्रापाशी एकवलेलं असतं, म्हणजे सेंटरला एकवलेलं असतं, असं इथं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मला जर कोणत्याही ऑब्जेक्टचा जर मला मास कन्सिडर करायचा असेल त्याच्या सेंटरपाशी किती मास कॉन्सन्ट्रेटेड केलेला आहे ते मास मी इथं घेत असतो किंवा ते मी काय करत असतो त्याचा वस्तुमान मी तो घेत असतो आणि त्याला आपण काय म्हणतो सेंट्रॉइड असं आपण म्हणतो. I hope so you understood that point. So what is the next one? Why did Newton assume inverse square depends on distance in his law of gravitation? मग आता हा जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ त्याने सांगितला ते सांगताना त्याने फोर्सचा जो स्क्वेअर आहे, जो फोर्स म्हणजे फोर्स हे जे आहे ते त्याने डिस्टन्सच्या स्क्वेअर्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का बरं घेतलं असेल आणि कुणाच्या आधारे त्याने घेतलं असेल. So he was helped by Kepler's third law in this as shown below. म्हणजे यासाठी त्यांनी काय केलं होतं तर केपलरच्या तिसरा जो लॉ होता, केपलरचा जो तिसरा नियम होता त्याचं त्यांनी मदत घेतली होती आणि ती कशी ते आता आपण खाली पाहूया. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, की कशा पद्धतीने त्याने तो डिस्टन्सचा स्क्वेअर युनिव्हर्सली प्रोपोर्शनल घेतला ग्रॅव्हिटेशनचा लॉ सांगताना आणि त्याने केपलरचा तिसरा लॉ कसा वापरला याचं इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरून अजून एक कन्सेप्ट तयार झाला दॅट इज युसीएम. याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो युसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इयत्ता 11-12 महिन्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये शिकायच्या आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सो इथे तुम्हाला मात्र बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे फक्त आपण बेसिकलाच विचार करणार आहोत. अगदी मी तुम्हाला 11-12 मध्ये काय आहे ते नाही इथे दाखवणार, पण तुम्हाला जे बुक मध्ये आहे तेवढंच दाखवणार, कारण बोर्डच्या एक्झामला फक्त तुम्हाला बुक मध्ये जेवढं दिलेले आहे त्याच्याशीच रिलेटेड जास्त करून प्रश्न विचारले जातात. सो लेट्स लुक आउट ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे आपण पाहूया. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर. ओके, कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर विथ अ कॉन्स्टंट स्पीड. एक ऑब्जेक्ट घेतला आणि तो एका कॉन्स्टंट स्पीडने म्हणजे एका स्पीडने तो काय करतोय सर्क्युलरली मूव्ह होतोय. अज्युम करा की आता हे कशा पद्धतीचं उदाहरण घेऊ शकतो आपण. जर तुम्ही जत्रेत गेला असाल, उरूस भरतो आपल्या दर्ग्यातला, तिथे बरेच जण जातात, काय करतात माहित नाही, फक्त जातात आणि फिरून येतात. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या तरी एका पाळण्यामध्ये गोलगोल असा फिरणारा जो पाळणा असतो, लाईक तुमचा घोडागाडी, ओके, मेरी गो राऊंड त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही जर बसलात तर कसा असतो एका कॉन्स्टंट स्पीडने तो सर्क्युलरली मूव्ह होत असतो. अज्युम करा, इमॅजिन करा, आठवा जरा. ओके, सो वी हॅव सीन अर्लियर दॅट such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed towards the center of the circle. आणि ऑलरेडी आपण हे कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की ज्यावेळेस तो मुलगा सर्क्युलरली तो दगडाला मूव्ह करत असतो, दगड पण त्याच पहिले फिरतो ना, मग त्यावेळेला तो दगडाचा फोर्स, त्या दगडावरती असलेला फोर्स कुठे डायरेक्टेड होत असतो, सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे त्या सर्कलच्या सेंटरला डायरेक्टेड होत असतो. येते लक्षामध्ये. अँड सो दिस फोर्स, त्याच फोर्सला आपण काय म्हणतो तर सेंट्रिपिटल फोर्स असं आपण म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम टू से. ओके, आणि त्याला आपण काय म्हणत असतो सेंट्रिपिटल फोर्स म्हणत असतो. येते लक्षामध्ये. सो आता इफ m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, एक कन्सिडर करा की m त्या ऑब्जेक्टचा मास आहे आणि v इज इट्स स्पीड आणि v त्याचा स्पीड आहे आणि r इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल, रेडियस ऑफ द सर्कल, then it can be shown that this force is equal to mv square upon r. लक्षात घ्या. येत्या लक्षामध्ये की
तो ऑब्जेक्ट जो आहे, मेरी गो राऊंडचं एक्झाम्पल घ्या. तुम्ही त्या घोड्यावरती बसलात म्हणजे तुम्ही एक प्रकारचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला काहीतरी वजन आहे, तुमचं काहीतरी वजन आहे, राईट. आणि ज्यावेळेस तो फिरायला सुरुवात होतो, तो घोडा गाडी सर्क्युलरली फिरायला सुरू होते, त्यावेळेस त्याचा स्पीड हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो. असा आहे का की मध्येच हळू झाला, नंतर परत वाढवला, नंतर हळू झाला, नंतर वाढला, असं नाही होत. मला मुलं घाबरते, बरोबर की नाही. छोटी छोटी स्मॉल स्मॉल मुलं असतात, तुम्ही देखील बसला असतात. मग त्या केसमध्ये तुम्ही काय कन्सिडर करता की तुमचं वजन म्हणजे तुम्ही एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या घोड्यावर तुम्ही बसलेला आहात. ज्यावेळेस तो पळायला सुरू होतो, मेरी गो राऊंड ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळेस तिथे एक काय दिलेला असतो, एक कॉन्स्टंट स्पीडने तुम्हाला ते रोटेट केलं जातं. तो स्पीड आपण अज्युम केला ऍज अ व्ही, बरोबर आहे. आणि तुमचा हा घोडा त्या सेंटरला एका रॉडने जोडलेला असतो. तुमच्या पुढच्याचा घोडा, तुमच्या पाठीमागेचा घोडा, असे 6-5-6 घोडे त्याला जोडलेले असतात. मग तो सेंटर पासून तुमच्या घोड्याचं अंतर हे किती आहे, आर आहे असं आपण कन्सिडर केलं. सो दॅट इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. मग अशा पद्धतीने जर तो फोर्स जर अप्लाय केला तर तो फोर्स कोणाच्या इक्वल असणार आहे. मगाशी आपण बघितलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल, दोन ऑब्जेक्ट आहेत, तर त्या दोन ऑब्जेक्टचं मल्टिप्लिकेशन अपॉन द डिस्टन्स. म्हटल्यावर सेंट्रली आहे, म्हटल्यावर तुमचं काय असणार आहे, तुमचं काय वजन आणि त्याला स्पीड प्राप्त झाली की तो स्पीड त्याचा स्क्वेअर, म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन म्हटल्यावरती काय आलं, mv स्क्वेअर. सर्क्युलर म्हटल्यावरती mv स्क्वेअर अपॉन डिस्टन्स म्हणजे काय, तुमचा रेडियस म्हणजेच r. आय होप सो तुम्हाला समजताय सगळ्या गोष्टी. ओके. सो if a planet is revolving around the sun, हा समजला असेल हा पॉइंट, f is equal to mv square upon r कसा आलं. if a planet is revolving around the sun in a circular orbit, आता प्लॅनेटचं उदाहरण घ्या. एक ग्रह आहे, बरोबर, एक ग्रह आहे किंवा एक उपग्रह आहे. तो ज्यावेळेस सूर्याभोवती काय करतो, सूर्याभोवती फिरतो इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, then the centripetal force acting on the planet toward the sun must be F is equal to mv square upon r. बरोबर. ऑलरेडी आपण केप्लर्स मध्ये बघितलं, केप्लर्सने काय सांगितलं, सन एका ठिकाणी असतो पण तो इलिप्टिकल फिरत असतो. इलिप्टिकल म्हणजे एलिप्सचा असतो, जो ऑर्बिट एलिप्स टाइप असतो. म्हणून जसं आपण आता ते वरती तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं मेरी गो राऊंडचं, त्याच पद्धतीने सनच्या अराउंड पण काय असतात, प्लॅनेट मूव्ह होत असतात. आणि म्हणून त्याच्यावरती पण जो फोर्स ऍक्टिंग होत असतो, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग होत असतो, तो कसा असतो, F is equal to mv square upon r. Okay, so where m is the distance, m is the mass of the planet, v is its speed and r its distance from the sun. Okay, so the speed of the planet can be expressed in terms of the period of revolution t as shown follows. मग आता या प्लॅनेटचा जो स्पीड आहे तो आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करणार आहे, तर पिरियडिक रिव्होल्यूशन म्हणजे एक फेरी पूर्ण करायला त्याला किती टाइम लागतो ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचंय. आणि म्हणून आपल्याला वी नो दॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन, एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला किती अंतर पार करावं लागतंय, हे म्हणजे काय असतं, तर पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. पेरिमीटर ऑफ ऑर्बिट म्हणजेच काय झालं, सर्क्युलर आहे, ऑर्बिट तुमचं सर्क्युलर आहे. आणि पेरिमीटर म्हणजे काय, तर परिमिती. मग सर्कलची परिमिती म्हटल्यावरती आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सर्कल्स पेरिमीटर फॉर्म्युला इज 2πr. ओके, सो दॅट्स व्हाय स्पीड इज वी नो v, डिस्टन्स ट्रॅव्हल दॅट इज 2πr and time taken that is capital T. Okay, so from this formula speed is what we consider v. Okay, distance travel that is 2πr, time taken that is 2. So we got v is equal to 2πr upon t. Okay, r is the distance of the planet from the sun and time taken and period of revolution is t. And that's why according to this formula, okay, according to this formula I try to understand what is our formula, that is speed is equal to distance travel by time taken. So distance speed ची आपण काय कन्सिडर केलं, v स्पीड केलं. distance travel किती आलं, 2πr and time taken that is capital T. So what happened, we know that, okay, we know that आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, F is equal to mv square upon r. Okay, so what happened now here, see here, काय केलं मग आता 2πr upon t तर आहेच आहे. ओके, मग आता F is equal to mv square upon r हा आपल्याला फॉर्म्युला आहे. मग F as it is ठेवला, m as it is ठेवला, v ची व्हॅल्यू काय, 2πr upon t, ती यामध्ये इन्सर्ट केली
लिसन, लक्षात येतंय मला काय म्हणायचं आहे की कशा पद्धतीने आपण चाललोय की स्पीड अपॉन डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला घेतला. प्लॅनेट प्लॅनेट हा सनभोवती रिव्हॉल्ट करतोय, कॉन्स्टंट स्पीड आहे, त्याचा स्पीड आपण पकडलं v, मग त्याने प्लॅनेटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 2πr डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. टाइम टेकन किती लागला, t लागला. बट ऑलरेडी न्यूटनने आपल्याला एक फॉर्म्युला दिला होता, व्हॉट f इज इक्वल टू, सॉरी न्यूटनने नाही तर आपण आता हे बघितलं होतं की काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा फॉर्म्युला बघितला होता, काय बघितला होता, f इज इक्वल टू mv स्क्वेअर. ओके, मग आता v म्हटल्यावरती आपण हाय व्हॅल्यू काढली, मग ह्या v ची व्हॅल्यू 2πr अपॉन कॅपिटल T त्याचा होल स्क्वेअर केला. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड. आणि हे मी जे काही सांगतोय हे तुम्हाला काय करायचंय, नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचंय, तरच तुम्हाला जमणार आहे. आणि एव्हरी डे तुम्हाला एव्हरी डे ची प्रॅक्टिस करायची आहे. जशी आपण मॅथ्सची प्रॅक्टिस करतो तशी तुम्हाला याची एव्हरी डे प्रॅक्टिस करायची आहे. जो एव्हरी डे प्रॅक्टिस करणार त्यालाच चांगले मार्क मिळणार. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड दिस. मग काय होणार आहे, सी आता हा m ॲज इट इज, ओके, 2 चा स्क्वेअर काय झाला, 4 झाला. हा m इथं मल्टिप्लाय मध्ये डायरेक्ट इथे आतमध्ये टाकला. पाय चा स्क्वेअर म्हटलं की पाय स्क्वेअर, r स्क्वेअर दॅट इज r स्क्वेअर येणार इकडे बघा, r स्क्वेअर येणार अपॉन t स्क्वेअर. पण आता काय झालं की त्यांनी r स्क्वेअर मधला एक r ह्या r बरोबर कॅन्सल केला, म्हणून खालचा r गेला आणि इथे फक्त त्यांनी r ठेवला. इथे लक्षात, म्हणजे तुम्हाला काय करायचं, मल्टिप्लाय अँड डिवाइडिंग बाय r स्क्वेअर वी गेट. आता त्याच्यानंतर काय केलं, मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय r स्क्वेअर. मग काय करणार आपण, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय पण करणार आणि डिवाइड पण करणार. मग काय मिळालं, 4m पाय स्क्वेअर, ओके, आणि अपॉन r स्क्वेअर, ओके, अपॉन r स्क्वेअर मल्टिप्लाय बाय r क्यूब, मल्टिप्लाय बाय r क्यूब अपॉन t स्क्वेअर. येतंय. आता r क्यूब आणि t स्क्वेअर आपण वेगळा का घेतला, कारण ह्याला आपण कॉन्स्टंट घ्यायचा आहे अकॉर्डिंग टू दी कॅपलर्स थर्ड लॉ. कॅपलर्स थर्ड लॉ आपण काय बघितलं होता, कॅपलर्स थर्ड लॉ मध्ये आपण बघितलं होतं की t स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर हा काय असतो, आपला k असतो, आणि म्हणून ह्याला आपण काय केलं, कॉन्स्टंट घेतलं. मग काय मिळणार आहे, f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आणि इन्व्हर्सली k असणार, कारण t स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k म्हटल्यावरती हा r क्यूब अपॉन t स्क्वेअर म्हटल्यावरती 1 अपॉन k येणार. ठीक आहे लक्षामध्ये. बट 4m पाय स्क्वेअर अपॉन k, 4m pi square upon k, okay, 4m pi square upon k is constant, so that is f is equal to constant multiplied by 1 upon r square, and therefore f is, जर constant जर मी काढलं तर inversely proportional 1 upon r square. Thus Newton concluded that, म्हणजे लक्षात आलं का की स्क्वेअर कसा आला तो, Newton concluded that the centripetal force, okay, the centripetal force which is the force acting on the planet and is responsible for its circular motion must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. So Newton identified this force with force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. Thus the gravitational force is much weaker than the other force in nature, but it controls the universe and decides its future. So this is possible because of the huge masses of planets and stars and other constituents of the universe. आणि अशा पद्धतीने न्यूटन्सने मग काय केलं, हे दाखवलं की या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे, बघा या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे काय झालं की तो आपण डिस्टन्स आपण फाइंड आउट केला. पण हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अंडरलाइन दिस लाइन, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर. हा एवढा कमी असतो किंवा एवढा वीक असतो की अदर फोर्सेस इन नेचर, बट एवढा असून सुद्धा तो काय करतो, युनिवर्स मधल्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याची काय ठेवतो, आपली ताकद ठेवतो. आणि त्याच्यामुळे मग ह्या पद्धतीने न्यूटनने काय केलं की हा लॉ आपल्याला दिला. सो therefore this is possible because of the huge masses of planet, म्हणजे प्लॅनेट कडे, स्टार कडे आणि यांचे वजन जास्त असल्या कारणामुळे rather than this weaker force, त्याच्यामुळे ते काय असतात की कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ द युनिवर्स, आणि त्याच्यामुळे ते काय आहे की अशा पद्धतीने ते आपल्याला काय करतात की वरती दिसतात, खाली येताना दिसत नाही. सो अशा पद्धतीने आपण या केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार न्यूटन्सने कशा पद्धतीने तो एक प्रकारचा सिद्धांत मांडला हे आपण पाहिलं. आणि ह्या विश्वातील ह्या प्रचंड वस्तुमानामुळे हे काय झालेलं आहे, हे निश्चित झालेलं आहे. आणि
या बलाच्या तुलनेत विश्वाचं नियंत्रण करणं किंवा विश्वाचं भवितव्य निश्चित करणं या फोर्समुळे तसं पाहायला गेलं तर काय झालेलं नियंत्रणात आलेलं आहे असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला व्हॉट इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्याचबरोबर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरून आपण त्याचा इफेक्ट कसा आपण फाइंड आउट केला, इफेक्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स त्याचा कसा आपण पडतो त्याच्यावरती किंवा मॅग्निट्यूड म्हणू शकता, मॅग्निट्यूड म्हणजेच इफेक्ट म्हणू शकता, कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती इफेक्ट होतो किंवा मॅग्निट्यूड होतो हे आपण इथे पाहिलं आणि आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आता इथे काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक्झाम्पल मी तुमचे कसे करणार आहेत लेटर ऑन म्हणजे एकदा हा पूर्ण धडा समजून सगळे कन्सेप्ट समजून सांगितले की नंतर तुम्हाला ते व्यवस्थित आपल्या मार्करने व्हाईट बोर्डने जसं मॅथमॅटिकल्सचे तुम्हाला मी आपल्या पहिल्या चॅप्टरचे मी सगळे सम शिकवले तसे एक एक्झाम्पल मी तुम्हाला तिथे व्यवस्थित समजावून सांगणार आहे. कारण इथे काय होतं की हे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला समजणार नाही, हे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट स्प्लिटअप करून सांगावं लागेल त्यावेळेस तुम्हाला हे समजणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आतापर्यंत आपण हे 3 कन्सेप्ट इकडे पाहिले. So we will move directly on the next one. What is the next topic? That is Earth gravitational force. Okay. So this is again very important topic and maybe तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा नाही पण let's see काय आहे ते तर पाहूया. Will the velocity of stone thrown vertically upward remains constant? बरोबर आहे. ज्यावेळेस आपण एखादा दगड बरोबर आहे वर फेकतो बरोबर आहे तर दगडाचा जो काय आहे वेग असतो, वेलोसिटी म्हणजे काय वेग बरोबर हा एक समान असतो का? ज्यावेळेस आपण दगड वर फेकतो त्यावेळेस तो एक समान असतो का? और विल इट चेंज विथ टाइम किंवा तो एकेका सेकंदानुसार बदलत जातो का? जर होत असेल तर तो कशा पद्धतीने बदलत असेल? सो हाऊ इट विल बी चेंज जर तो बदलत असेल. जर एक इमॅजिनेशन करा की एक दगड उचलला आणि तो दगड तुम्ही एक समान रेषेत म्हणजे एक समान वेगाने वरती भिरकवला एकदम जोरात टाकला तर तो वरती जात असताना त्याचा वेळ किंवा वेळेनुसार त्याचा जो वेग आहे तो स्पीड आहे वेलोसिटी आहे. वेलोसिटी म्हणजे काय वेग बरोबर. बट स्पीड इज डिफरंट अँड वेलोसिटी इज डिफरंट. वेलोसिटीला आपण वेग म्हणतो इन सायंटिफिकली. ओके, सो हा जो वेग आहे तो एक समान असेल का, इक्वली असेल का तो वेळेनुसार जसं वर जाईल तसं बदलत जातोय का? जर तो बदलत असेल तर कशा पद्धतीने बदलेल? Why doesn't the stone move up all the time? आणि जर तो दगड सतत वर जात नाही why doesn't the stone move up all the time? म्हणजे याचा अर्थ काय की तो दगड सारखा वर का जात नाही, एका पर्टिक्युलर हाईटला गेल्यावरती तो थांबतो बरोबर आहे. why does it fall down after reaching a certain height? म्हणजे काय एका पर्टिक्युलर हाईट वरती गेल्यावरती तो पुन्हा खाली पडतो. what does its maximum height depends on? मग त्याची जास्तीत जास्त उंची कशावर अवलंबून असते? या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये मिळणार आहेत किंवा ह्या कन्सेप्ट मध्ये मिळणार आहे. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ. बरोबर आहे, हे तर ऑलरेडी आपण पाहिलं. काय करते पृथ्वी जो अर्थ आहे त्या अर्थकडे ह्या जगातल्या जवळजवळ सगळ्याच वस्तू तो काय करतो आपल्याकडे काय करत असतो अट्रॅक्ट करून घेत असतो, आपल्याकडे स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतो. कोण? अर्थ बरोबर आहे. आणि हे कशामुळे होतं? बिकॉज ऑफ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे हे कशामुळे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो सगळे ऑब्जेक्ट आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की अर्थचं संपूर्ण हे जे मास आहे वस्तुमान आहे बरोबर आहे मास म्हणू शकता. मास हे सेंटर ऑफ मास हे कुठे आहे तर सेंटर ऑफ द अर्थ. ह्या पूर्ण ह्या अर्थचं मास कुठे एकवलेलं आहे सेंटर ऑफ द अर्थ. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठलीही वस्तू असू दे त्याच्यावरती काय होतंय की ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कुठल्या डायरेक्शन मध्ये असतं तर सेंटर ऑफ द अर्थच्या डायरेक्शन मध्ये असतं. सेंटर ऑफ द अर्थच्या डायरेक्शन मध्ये असतं. म्हणजे लक्षात येतंय मला काय म्हणायचंय की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थच्या कुठे असतो सेंटरला असतो. आणि त्याच्यामुळे कोणतीही वस्तू जर वरून खाली येत असेल तर त्याच्या मागचं कारण काय असतं की ती त्या सेंटरला येत असते आणि
ती वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनने काय असते, खाली येत असते. And because of this force, an object falls vertically downward on the earth. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduce its velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero. After a while, the pull continues to be extended and the stone starts moving vertically downward toward the center of the earth under its influence. This is very important paragraph. See, काय सांगतात ते बघा. Similarly, आता जसं मी मगाशी सांगितलं की ह्या पॅराग्राफ मध्ये की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कुठे असतो, एक्झॅक्टली त्या सेंटरला असतो, कोणाच्या अर्थच्या सेंटरला असतो आणि संपूर्ण मास त्या अर्थ पाशी एकवलेलं असतं आणि त्याच्यामुळे कोणताही ऑब्जेक्ट अर्थ काय करते, त्या सेंटरला अट्रॅक्ट करून खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही एक दगड, कोणताही दगड घ्या, तो दगड ज्यावेळेस वरच्या दिशेने भिरकावता, तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्या दगडाला काय करत असतो की खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. दिस फोर्स, कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पायाकडे वर्टिकली अपवर्ड, दिस फोर्स म्हणजे कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ट्रायज टू पुल इट डाउन, तो खाली खेचण्याचा प्रयत्न करतो अँड रेड्यूस इट्स वेलोसिटी. आणि जसं तुम्ही जेवढ्या वेगाने त्या दगडाला वरती फेकलाय त्याचा वेग जो आहे तो काय करत असतो, कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या गोष्टीमुळे एका कॉन्स्टंट हाईट वरती गेल्याच्या नंतर त्याची वेलोसिटी काय होते, झिरो होते. झिरो होते आणि मग त्याला पुन्हा त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काय होतो, दगड खाली मूव्ह व्हायला काय होतो की तो खाली पुल व्हायला सुरुवात होते आणि म्हणून तो दगड, वर फेकलेला दगड एका ठराविक अंतरानंतर खाली यायला सुरुवात होते. आणि ह्याचं कारण काय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आय होप सो तुम्हाला काय की हा कन्सेप्ट समजला असेल. एका सर्टेन लेवलला गेल्यावरती त्याचा वेग काय असतो, जो वेलोसिटी आहे ती बिकम्स काय असते, झिरो होते. आणि झिरो झाली की त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो पुन्हा तो स्टोन जो आहे, तो दगड काय आहे, तो खाली यायला सुरुवात होते. सो अशा पद्धतीने हे गुरुत्वीय बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स या आपल्या अर्थचं इथे आपण पाहिलं. आय होप सो की हा देखील कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. ही काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत, मी ऑलरेडी सांगितले की तुमचे हे नंतर म्हणजे हा चॅप्टर संपल्यानंतर लगेचच घेणार आहे. सो डोंट वरी फॉर दॅट, इमिजिएटली मी ते तुझे करून घेणार आहे. नवीसारखं आपल्याला तुमच्या इथे मी तात्काळ ठेवणार नाही की एक्झाम आल्यावरती घेईल वगैरे, असं काही नाही. अकॉर्डिंगली लगेच चॅप्टर संपल्या लगेच मी घेणार आहे. सो लेट्स लिसन दिस, यूज युअर ब्रेन पॉवर. काय पाहूया जरा इकडे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की न्यूटन्सच्या लॉ मुळे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होतो, राईट. सो दट इफ द अर्थ अट्रॅक्ट अँड ॲपल्स टुवर्ड इटसेल्फ, म्हणजे याचा अर्थ अर्थ त्या ॲपलला आपल्याकडे काय करतो, अट्रॅक्ट करतो. द ॲपल आल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. मग काय तुम्हाला असं वाटतं का तो ॲपल पण अर्थला आपल्याकडे सेम फोर्सने अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो का? असं असेल तर व्हाय डज द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ. जर असं असेल, जसं म्हणजे मी काय म्हणत होतो की ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. जर ॲपलला अर्थ आपल्याकडे अट्रॅक्ट करतो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे. मग जसं आता हा न्यूटन काय सांगतो की प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, म्हणजे ॲपल हा अर्थकडे अट्रॅक्ट करतो आणि अर्थ पण ॲपलकडे अट्रॅक्ट करतो, असं त्याचं म्हणणं झालं, बरोबर. म्हणजेच त्यांनी इथं सांगितलंय की मग जर अर्थ हा जर ॲपलला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, तसंच ॲपल पण अर्थला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असेल का करतो का? जर असं असेल, व्हाय दॅट डज द ॲपल फॉल्स डाऊन. जर असं असेल, जर हे ट्रू असेल तर मग ॲपल हा खालीच का पडतो, बट अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. आणि मग अर्थ हा किंवा जी पृथ्वी आहे ती ॲपलकडे का बरं मूव्ह होत नाही? येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. असं बरोबर की नाही? अगदी बरोबर सांगितलंय की जर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ने प्रत्येक ऑब्जेक्ट हा एकमेकांच्या ऑब्जेक्टला काय करतो, एकमेकांना अट्रॅक्ट करतो, राईट. म्हणजे युनिव्हर्स वरती ह्या भूतलावरती जेवढे पण ऑब्जेक्ट, अर्थ पण एक ऑब्जेक्ट आहे. मग अर्थ हा ॲपलकडे का अट्रॅक्ट करत आहे, ॲपलच का अर्थकडे अट्रॅक्ट करतोय? मग जर असं असेल तर ॲपलच का डाऊन होतोय, अर्थ का अप होत नाहीये? सो लेट्स चेक व्हाट दे गिवन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ also act
on the moon because of which it revolves around the earth. Similar situation exists for the artificial satellite orbiting the earth. The moon and the artificial satellite orbit the earth. Okay, the earth attracts them towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why? This is because of the velocity of the moon and the satellite along their orbits. If this velocity was not there, they would have fallen on the earth. Yes, it is very important. Okay, आता मी पुढे जाऊन असं सांगितलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मून वरती पण अप्लाय होते, बरोबर की नाही? चंद्रावर पण अप्लाय होते की नाही? मग चंद्र हा मात्र वरतीच राहतो, तो खाली येत नाही. त्याचबरोबर चंद्रापेक्षा अजून कितीतरी असे सॅटेलाइट्स आहेत वरती ऑर्बिट मध्ये, ते देखील अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये, पण ते देखील जसं मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये आहेत, ते देखील काय होत नाही की ऍपल प्रमाणे खाली पडत नाही. का बरं? कारण त्यांच्यामध्ये व्हेलॉसिटी आहे, कशामध्ये? मून आणि सॅटेलाइट मध्ये. आणि ही व्हेलॉसिटी जर नसती, तर ते काय आले असते? पृथ्वीवरती म्हणजे या अर्थ वरती पडले असते. सो पाहूया आपण अशा पद्धतीने काय आहे ते आपण आपल्याला लर्न करायचं आहे. नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे नेमकं काय? आता हा कन्सेप्ट आपण पाहूया. ओके, सो माझ्या मते हा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, ओके, आणि लेट्स लर्न अर्थ ऍक्सलरेशन ग्रॅव्हिटेशन काय आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. सो असं वाटतंय मला की आपण इथे थांबावं आणि जमलंच तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आणि त्याच्यानंतर आपला अजून राहिला आहे मास अँड वेट, हा एक कन्सेप्ट राहिला आहे, अँड फ्री फॉल अँड अजून फ्री वेलोसिटी, 1 2 आणि 3 4 5 कन्सेप्ट आपले अजून राहिलेले आहेत. लेट्स लर्न अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन काय आहे हा आपण लर्न करूया, आणि त्याच्यानंतर मग मास अँड वेट अँड फ्री फॉल, फ्री वेलोसिटी, अँड हे कन्सेप्ट आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. लेट्स लर्न व्हॉट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. ओके, अर्थ काय करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय करत असतो? त्याच्या नियर असलेल्या सर्व ऑब्जेक्ट वरती काय करत असतो? अप्लाय करत असतो, राइट? सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, ओके, सेकंड लॉ ऑफ मोशन, द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सलरेशन. म्हणजे काय की ह्या न्यूटनच्या सेकंड लॉ प्रमाणे जर आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती काय केलं की एक फोर्स जर आपण टाकला, ओके, फोर्स अप्लाय केला, तर तो ऑब्जेक्ट काय होतो? ऍक्सलरेट होतो, असं आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये सांगितलं. बरोबर ना? जर मी फोर्सफुली एखादा एक व्हेइकल घ्या आणि व्हेइकलला मी ऍक्सलरेटर वरती जर फोर्स दिला तरच ती व्हेइकल होणार आहे, म्हणजे ऍक्सलरेट होणार आहे. इज दिस क्लियर? So thus the gravitational force due to the earth on a body result in its acceleration. Already मी तुम्हाला सांगितलं. So this is called acceleration due to gravity and it is denoted by g. आणि म्हणजेच काय सांगितलं गेलं की जर मी फोर्स अप्लाय केला, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे या पृथ्वीवरती कुठल्याही बॉडीवरती जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण अप्लाय केला तर ऍक्सलरेशन होतं, आणि हे ऍक्सलरेशन कोणामुळे होतं? तर ग्रॅव्हिटीमुळे होतं, आणि म्हणून त्याला आपण डिनोट करतो कशाने? तर स्मॉल जी ने. इथे लक्षात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कशाने डिनोट करतो आपण? कॅपिटल जी. आणि हे काय आहे? तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कशाने करतो आपण? स्मॉल जी ने. लक्षात घ्या. सो ऍक्सलरेशन इज अ वेक्टर, okay, as the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth, बरोबर, and the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downward. So think about it, what would happen if there were no gravity? लक्षात घ्या, जर ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं? सगळ्यांना हवेत तरंगले असते, राईट? नो, म्हणजे मास काय मॅक्सिमम आहे, आणि ऍक्सलरेशन जर नसतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नसती, तर काय झालं असतं? सगळे असे हवेत तरंगले असते. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन वॉज ट्वाइस द लार्जर? मग समजा त्याचं जर व्हॅल्यू जर डबल आली असेल तर काय झाली असते?
सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत, या तुम्ही नंतर सुट्टीमध्ये असताना ह्या गोष्टींचा विचार करा, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिजिक्स खूप इंटरेस्टिंग आहे जर शिकला व्यवस्थित तर. ओके, सो लेट्स व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. मग या पृथ्वीवरती या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे व्हॅल्यू काय आहे, दॅट वी हॅव टू फाइंड अँड दॅट इज everywhere same, everywhere same. Okay, so let's see, we can calculate the value of g by using Newton's universal law of gravitation for object of mass m situated at a distance small r from the center of the earth. Okay, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की कॅपिटल जी आहे, बरोबर, हा आपला युनिव्हर्सल कॉन्स्टंट होता, दोन ऑब्जेक्ट आहेत, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय केलं की दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट आपण अर्थ पकडला आणि एक आपला नॉर्मल ऑब्जेक्ट घेतला. ओके, आणि आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सो दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स व्हॉट एफ इज इक्वल टू कॅपिटल जी इनटू कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हटल्यावरती हा कॅपिटल काय घेतला, कारण हा ऑब्जेक्ट आपण ऍज अ अर्थ आपण कन्सिडर केले आणि म्हणून कॅपिटल एम हा मास ऑफ द अर्थ इथं आपण कन्सिडर केलाय आणि स्मॉल एम हा एक कुठला तरी ऑब्जेक्ट आहे आणि या दोघांमध्ये डिस्टन्स म्हणजे त्याचा स्क्वेअर दॅट इज आर स्क्वेअर. हे ऑलरेडी आपण याच्या आधी पाहिलं होतं. मग आता आपल्याला माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू मास इनटू ग्रॅव्हिटी, बरोबर. सो दॅट इज इक्वेशन नंबर 4. मग आता 3 आणि 4 मुळे आता हे एफ आणि एफ डाव्या बाजूचे बघा, इथे एफ आणि एफ काय आहेत, इक्वल आहेत, म्हणजे याचे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे म्हटल्यावरती राइट हँड साइड पण इक्वल. सो mg is equal to gmm upon r square. I hope so you can understand. Now this and this and gets cancelled. मग काय उरणार, फक्त g, small g is equal to capital G into capital M upon r square. आणि हा काय झाला, if the object is situated on the surface of the earth. जेव्हा ऑब्जेक्ट हा अर्थ वरती सरफेस म्हणजे पृथ्वीच्या सरफेस वरती अर्थच्या सरफेस वरती जर असेल तर स्मॉल r which is equal to capital R, that is radius of the earth. Thus the value of g on the surface of earth is small g is equal to capital G capital M upon capital R square. So this is our g, that is what the acceleration due to gravity. So therefore the SI unit or unit of g in SI, that is meter per second square. The mass and the radius of the earth are 6 into 10 raised to 24 kg. This is very important, constant है, बरोबर है, अर्थ आहे, बरोबर. रेडियस, द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. मास काय अर्थचं 6 into 10 raised to 24 kg आणि रेडियस किती आहे अर्थची 6.4 into 10 raised to 6 मीटर. दिस व्हॅल्यू यू हॅज टू बी रिमेंबर. MCQ टाइप क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. द मास ऑफ द अर्थ dash काय येणार आहे 6 multiplied by 10 raised to 24 kg and radius of the earth 6.4 into 10 raised to 6 meter respectively. And using this in equation number 6 we put that value r square we know that is 6.4 into 10 raised to 6, that is square. आणि g चा व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 6.673. इथे 3 त्यांनी घेतला नाही, नो प्रॉब्लेम, into 10 raised to -11. So we got that 9.77 meter per second square and which is equivalent to 9.8, which is equivalent to 9.8. आणि म्हणून आपण व्हॅल्यू आपण जी घेतो, ओके, म्हणजे ह्याची व्हॅल्यू जी असणार आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन सरफेस ऑफ द अर्थ, दॅट इज 9.8 meter per second. So this acceleration depends only on the mass, okay, only on the mass and radius of the earth. So the acceleration due to gravity at given point on the earth is same for all objects. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट वरती ही जी ग्रॅव्हिटी आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहे, सेम. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट, इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, सो काही व्हेरिएशन्स आहेत, पण आता ही अर्थ वरती सगळीकडे सेम असणार आहे, पण काहीतरी व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे की सपोज जर हा जर सरफेस जर चेंज झाला अर्थचा किंवा जर हाईट जर चेंज झाली तर मग जी ची व्हॅल्यू काय होते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मग काय व्हेरिएशन्स आहेत, तर एक पहिलं व्हेरिएशन म्हणजे ड्यू टू द चेंज ऑफ सरफेस अँड ड्यू टू द चेंज विथ हाईट अँड थर्ड वन इज दॅट ड्यू टू द चेंज विथ काय म्हणू शकतो आपण, दॅट इज डेप्थ. या तीन गोष्टी त्याला कारणीभूत आहेत की त्याचे व्हेरिएशन्स काय आहेत. So can you tell what will be the value of g on the surface of the earth if its mass
almost twice as large and its radius half of its. It is now. Okay, so you can check the answer if you have a digest. I'll not explain on here. If you want that, then I can explain. Okay, जर आपण फिजिकल आपले क्लास चालू केला तर तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवेल बोर्ड वरती वगैरे कशा पद्धतीने आहे ते. So let's learn variation in value of g. Okay, variation in value of g. Change along the surface. Okay, of the earth. Will the value of g be the same everywhere on the surface of the earth? The answer is no. बरोबर. काय सांगितलं की आता इथे आपण काय बघितलं की so that the acceleration due to gravity at given point एका पर्टिक्युलर पॉइंट अर्थच्या हे काय असते is the same for all object. पण आता इथे काय विचारलंय will the value of g be the same everywhere सेम नसणार एका पर्टिक्युलर पॉइंटला त्याच पॉइंटला. ओके, so the answer is no. Why this is so? The reason is that the shape of the earth is not exactly spherical. बरोबर, कारण आपलं जी अर्थ आहे ही स्फेरिकल नाहीये. And so distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from the place to place. लक्षात घ्या की आता आपण जो मगाशी 9.8 जो हा काढला होता तो एका पर्टिक्युलर पॉइंट वरती काढला होता. कुठं पर्टिक्युलर पॉइंट वरती, कुठे सरफेस ऑफ द अर्थ. पण तो सरफेस ऑफ द अर्थ म्हटल्यावरती प्रत्येक सरफेस वरती कॉमन असणार आहे का, सारखा असणार का? नाही. कारण बघा की काय असतं की आपलं स्फेरिकल काय स्फेरिकल नाही, नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. स्फेरिकल म्हणजे गोलाकार नाहीये. काय आपल्या शेप कोणाचा, पृथ्वीचा अर्थचा शेप हा गोलाकार नाहीये. आणि त्याच्यामुळे एका पर्टिक्युलर डिस्टन्सला एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर त्या अर्थ सरफेसचं सेंटर डिफर होणार आहे प्लेस टू प्लेस डिफर होणार आहे. सो ड्यू टू इट्स रोटेशन आणि तो सतत रोटेट होत असल्या कारणामुळे द अर्थ प्लगेस at the equator and it's flatter at the poles and its radius is largest at the equator and smallest at the poles. I hope so you can understood this. So the value of g is thus highest at the poles and decrease slowly with decreasing latitude and its lowest, that is 9.78 meter per second square at the equator. I hope so you can understood this point. Okay, now for height. Yes, height ला जर तो काय नसणार आहे सेम असेल पण नाही. बघूया, लेट्स सी. We go above the earth surface, the value of r, equation 5, increases and the value of g decreases. However, the decreases is rather small of heights which are small in comparison to the earth's radius. म्हणजे जसजशी आपली रेडियस वाढणार म्हणजे आपण पृथ्वीच्या सरफेस पासून अर्थच्या सरफेस पासून जेवढं आपण वर जाणार, बरोबर आहे, जेवढं वर जाणार तेवढी आपली हाईट काय होणार, इन्क्रीज होणार. and due to this g is decreasing म्हणजे त्याची जी मास असणार आहे ते डिक्रीज होत राहणार. बरोबर. सो ड्यू टू दिस काय होणार आहे की त्याचं जे g चं व्हॅल्यू असणार आहे ते कॉन्स्टंट नसणार आहे. फॉर एक्झाम्पल रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. if the aeroplane is flying at height 10 kilometer above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from 6400 kilometer to 6410 kilometer, right? And the changes in the value of g due to it is negligible. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights and the values g, these heights are given in the following table. So तुमच्या लक्षात आलं जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ हाईटला तसं तशी g ची व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि आपल्या ह्या टेबल मध्ये काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या एमसीक्यू पॉइंट्स ऑफ क्वेश्चन असेल तुम्हाला मे बी रिकाम्या जागाला किंवा फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला विचारू शकता. मग सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे आपण जर अर्थ वरती असेल तर सरफेस ऑफ द अर्थ हाईट किती असणार आहे, 0. तर g ची व्हॅल्यू काय असणार आहे, 9.8 मीटर असेल. माउंट एव्हरेस्ट वरती जर आपण गेलो तर आपली जी हाईट आहे ती 8.8 किलोमीटर राहणार आहे. म्हणजे आपली हाईट वाढणार आहे. तर त्यावेळेला त्याचा व्हॅल्यू हे नियरली 9.8च राहत आहे. मॅक्सिमम हाईट रीच बाय द मॅन मेड बलून दॅट इज 36.6 एवढ्या हाईट वरती गेलं तर g ची व्हॅल्यू 9.77 होते. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट 400 किलोमीटर हाईट वरती असेल तर 8.7 होते. आणि हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट जे की आपण आज आपण नेटवर्क वगैरे पाहतो तर आपण सॅटेलाइट एवढ्या हाईट वरती पाठवतो 35,700
त्यावेळेस त्याचं g चे व्हॅल्यू काय असणार आहे 0.225. सो दिस इज अबाउट दी what variations of g because of the height and because of the surface of the earth. Okay, now what is the variation on depth? मग depth जर असेल तर काय variations आहे? It is also changes, कारण काय की सरफेस पासून तो खाली चाललाय ना, आणि सरफेस पासून वर आहे. सरफेस पासून खाली असेल तर it may be negative, it may be negative ones in area. Let's see what they are given us. Okay, so the value of g also changes if we go inside the curve. The value of r in equation 5 decreases, कारण या केस मध्ये काय होणार decreases. One would think that the value of g should be increases as per the formula. However, the part of earth which contribute towards the gravitational force felt by the object also decreases, which means that the value of m, that is capital M means mass of the earth, to be used in equation 5 also decreases. As combined result, change in r and m, the value of g decreases as we go deep inside the earth. I hope so you can understood all this concept, and this mass and weight. Okay, mass and weight. If I want to take right now because it's a short one, एवढाच आहे तर आपण घेऊन टाकू, म्हणजे जेणेकरून आपलं फक्त काय राहील फ्री फॉल राहील आणि फ्री वेलोसिटी आणि अजून एक कन्सेप्ट राहील, मग तो आपण कन्सिडर करूया उद्या. ओके, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण करूया. किंवा जर माझ्या मते असं वाटतं की घेऊन टाकावं की नाही का हा इट्स ओके, नाही तर मग आपण एक काम करूया की हा घेऊनच टाकूया आणि मग फ्री फॉल आपण उद्या कन्सेप्ट किंवा इथे मी थांबतो, नो प्रॉब्लेम. सो आय होप सो की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट समजले असतील. सो आज आपण काय काय पाहिलं होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आज आपण पाहिलं ते म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, rather than we can say uniform circular motion and the magnitude of centripetal force. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा देखील कन्सेप्ट पाहिला होता. त्यानंतर आपण जाणून घेतलं की अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन काय आहे, आणि त्याचबरोबर ह्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे जी व्हॅल्यू आहे ती व्हेरिएशन्स, त्याच्यातले व्हेरिएशन्स पाहिले अकॉर्डिंग टू द सरफेस ऑफ द अर्थ, अकॉर्डिंग टू द हाईट, अकॉर्डिंग टू द डेप्थ ऑल्सो. सो आय होप सो की हे सगळे पॉईंट्स तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असतील, आणि उद्या आपण मास आणि वेट या बाबतीमध्ये लर्न करूया. आणि इथे मी आता थांबण्याचा मानस आहे माझा, आणि त्यामुळे मी इथे थांबतो. इफ तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील यू कॅन कॉन्टॅक्ट मी, डेफिनेटली आय एक्सप्लेन इट. आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.